नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण रमजान स्पेशल शीर खुर्मा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ही खूपच स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी स्वीट रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम एका पॅनमध्ये थोडंसं तूप घालूया. तूप गरम करून घ्या. तूप गरम झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहे. काजू, बदाम, पिस्ता, मनुका. तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही खजूर किंवा खारीकसुद्धा घालू शकता. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आहे ना, हलकेसे असे भाजून घेऊ. ड्रायफ्रूट्स भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आपल्याला 1 ते 2 मिनिटभर आपल्याला हे ड्रायफ्रूट छान असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. इथे बघू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स भाजत असताना मनुकेसुद्धा छान असे फुललेले आहेत. आता हे सर्व ड्रायफ्रूट्सने आपण काढून घेऊयात. ड्रायफ्रूट्स हलकेसे छान भाजून झालेले आहेत. त्यानंतर ना आपण ह्याच पॅनमध्ये शेवया घालून थोड्या गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. झटपट तयार होते ही शीरखुर्म्याची रेसिपी. इथे बघा तुम्ही, मी इथे शेव घेतलेली आहे. आता ही शेव ना आपल्याला तुपामध्ये चांगली गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. शेवचा बारीक असा चुरा करा आणि 1 ते 2 मिनिटभर आपल्याला शेव छान अशी हलकीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायची आहे. जास्त आपल्याला करपवायची नाही आहे, हलकीशीच भाजायची आहे. त्यानंतर ना आपण शेव भाजून घेतल्यानंतर ह्याच पॅनमध्ये आपण दूध घालायचं आहे. इथे बघू शकता शेव भाजून झालेली आहे. आता ही सर्व शेव मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आणि ह्याच पॅनमध्ये मी ते 1 लिटर दूध इतकं घातलेलं आहे. आता हे दूध आहे ना चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे हाय ठेवा आणि दूध सतत असं ढवळत राहा, म्हणजे दूध काय खाली चिकटणार नाही तळाला. आता दूध चांगलं उकळून घ्या. दूध थोडं घट्ट झालं ना की त्याच्यामध्ये आपण जे आता सर्व साहित्य जे भाजून घेतलेलं आहे ना ते घालायचं आहे. इथे थोडंफार दूध घट्ट झालेलं आहे. त्यानंतर मी ते भाजलेली शेव घालणार आहे. शेव घालून घ्या भाजलेली आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटभर चांगलं असं ढवळून घ्या. अतिशय छान होते ही शीरखुर्म्याची रेसिपी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. रमजानमध्ये तर आवडीने ही शीरखुर्मा बनवला जातो. इथे बघा तुम्ही छान असं दूधसुद्धा घट्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपण साखर घालायची, पण मी इथे साखरेच्या ऐवजी मिल्कमेड वापरणार आहे. तुम्हाला साखर घालायची तर तुम्ही साखर घालू शकता. इथे मी वेलची पूड घातलेली आहे 1 चमचा. दूध उकळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच करायची आहे. ड्रायफ्रूट्स घालून घ्या सुरुवातीला. इथे मी अर्धे ड्रायफ्रूट्स आत्ता घातलेत, नंतर अर्धे ड्रायफ्रूट्स मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे. आता इथे मी मिल्कमेड वापरणार आहे. इथे 1 वाटी इतकं मी मिल्कमेड वापरलेलं आहे. तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखर घालू शकता. मिल्कमेडने सुद्धा अगदी छान अशी दाट अशी खीर तयार होते शीरखुर्म्याची. आता हे सतत आपण ढवळत राहायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिटभर. सुरुवातीला आपण 5 ते 6 मिनटं परतून घेतलेले आहे दुधामध्ये चांगली शेव. ही शेव लवकर शिजते आणि सर्व मिश्रण छानपैकी हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं असं केशर घातलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही केशर दुधामध्ये भिजवून नंतरही घालू शकता. मी आता ह्या स्टेजलाच केशर घातलेलं आहे. रमजान स्पेशल शीरखुर्मा तुम्ही थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे खाऊ शकता. खूप छान लागतो. गॅसची फ्लेम बंद करा. इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी शीरखुर्म्याची रेसिपी तयार झालेली आहे. आता ही रेसिपी तयार झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करूया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी पंगत चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.